नमस्कार शेतकरी बंधूंनो, मित्रांनो. आज 23 ऑगस्ट 2026. मित्रांनो, चालता बोलता संपूर्ण ऑगस्ट महिना हा चाललेला आहे, परंतु राज्याच्या अंतर्गत भागात अद्यापही म्हणावा तितकासा पाऊस नाही. त्याचबरोबर येणाऱ्या 7 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये राज्यात कशा पद्धतीच्या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज होतील त्याची माहिती आपण पाहणार आहोत. आपला ऑगस्टचा शेवट गोड होईल का? त्याचबरोबर सप्टेंबरचा पहिला आठवडा हा चांगला आहे का? याची सर्व माहिती आपण पाहणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी आपण सांगितलं होतं की ज्याही लो प्रेशर सिस्टीम बंगालच्या उपसागरात बनतील त्या वायव्य उत्तर बंगालच्या उपसागरात बनतील आणि त्या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. मी राजीभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, बळीवंश वेदर चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, यापूर्वीच्या लो प्रेशर सिस्टीमचं हे प्रतिमा आहे आणि या ठिकाणी एक अँटी सायक्लॉन, ज्याला आपण प्रतिचक्रवात म्हणू, या दोघांचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. खऱ्या संघर्षाची सुरुवात झालेली आहे हे आपण विधान केले होते. त्या पार्श्वभूमीवर मित्रांनो, काल 22 ऑगस्टला या ठिकाणी एक लो प्रेशर निर्माण झालेली आहे. पुन्हा एकदा वायव्य बंगालच्या उपसागरात, उत्तर बंगालच्या उपसागरात ही लो प्रेशर सिस्टीम कार्यरत आहे. या पद्धतीने ते आपलं मार्गक्रमण करत करत या सिस्टीमशी अँटी सायक्लोन आहे, ज्याला आपण प्रतिचक्रवात, हे उष्ण आणि कोरडे वारे मित्रांनो मध्य आशियामधून भारतावर येत आहेत आणि त्यामुळे या वाऱ्याचा आणि आपल्या या सिस्टीमचा मोठ्या प्रमाणावर आंतरक्रिया घडणार आहे. जबरदस्त टक्कर होणार आहे. कोणाची ताकद या ठिकाणी भारी भरते हे सुद्धा यातून सिद्ध होणार आहे. ही सिस्टीम मित्रांनो पश्चिमेकडे जाण्याचा मार्ग प्रयत्न करेल आणि ही सिस्टीम मित्रांनो हे वारे, उष्ण आणि कोरडे वारे, त्याला पाठीमागे ढकलण्याचे प्रयत्न करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी मित्रांनो यांची आंतरक्रिया होईल, यांचा त्याला आपण संगम म्हणू, संयोग होईल, त्या ठिकाणी पावसाच्या जबरदस्त नोंदी होणार आहेत. आणि हा संगम मित्रांनो भारतावर होणार आहे. मध्य प्रदेशच्या पूर्व भागात होणार आहे. त्यामुळे मित्रांनो राज्याच्या पूर्वेकडे पाऊस पडणार आहे. त्यामध्ये नागपूर विभाग आहे. राज्याच्या अमरावती विभागात पाऊस पडणार आहे. अमरावती, अकोला आहे, यवतमाळ आहे, वर्धा आहे, बुलढाणा आहे, वाशिम आहे. नागपूर विभागातले पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे. उत्तर महाराष्ट्रातले मित्रांनो जळगाव, धुळे या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. नंदुरबारमध्ये थोडंसं मित्रांनो त्रासदायक होईल. आणि घाटावर या सिस्टीमकडे मोठ्या प्रमाणावर बाष्प खेचल्यामुळे घाटावर पावसाच्या नोंदी होतील. घाटाच्या लगतचा जो पूर्व उतारावरला भाग आहे, यामध्ये नाशिक असेल, सिन्नर असेल, त्यानंतर मित्रांनो खाली अहिल्यानगरकडे संगमनेर असेल, राहुरी असेल, राहता असेल, पुणेच्या पूर्व भागात काही पावसाच्या ॲक्टिव्हिटीज असतील. अहिल्यानगरच्या बहुतांश पूर्व पश्चिम भागात, म्हणजे घाटाच्या पूर्वेकडे आणि अहिल्यानगरच्या पश्चिमकडे पावसाच्या ॲक्टिव्हिटीज असतील. या सर्व पार्श्वभूमीवर अंतर्गत महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल, तर मित्रांनो अंतर्गत महाराष्ट्रात सध्या कुठली थेट सिस्टीम मार्गक्रमण करत नाही. त्यामुळे या अंतर्गत महाराष्ट्रात सध्या मोठा आणि सार्वत्रिक पाऊस कमी शक्यता आहे, परंतु विखुरलेल्या स्वरूपाचा बहुतांश ठिकाणी आजपासून या पावसाला सुरुवात होणार आहे, हे लक्षात घ्या. कशा पद्धतीने या सिस्टीमचा संघर्ष होणार आहे. आणि मित्रांनो हा संघर्ष आता सुरू झालेला आहे. जवळपास जर आपण पाहिलं तर मित्रांनो बहुतांश ज्याही लो प्रेशर आता बनणार आहेत या ठिकाणी बनणार आहे. त्या जर आपल्याला विशाखापट्टणम नजीक बनताना दिसल्या तर त्या थेट महाराष्ट्रावर येत असतात. हा संघर्ष होतोय. ही सिस्टीम इकडे येण्याचा प्रयत्न करते, हे वारे त्याला
पाठीमागे ढकलण्याचा प्रयत्न करतायत. हा संघर्ष आहे. त्यामुळे राज्याच्या, देशाच्या पश्चिम भागात मित्रांनो, पश्चिम राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, ज्याला आपण अवर्षण प्रवण भाग म्हणतो, त्या भागात पावसासाठी थोडासा मित्रांनो मोठ्या पावसासाठी संघर्षच करावा लागेल आपल्याला. अद्याप तरी नद्यांना पूर येणारा किंवा मोठा पाऊस सप्टेंबर एंडपर्यंत या भागात आपल्याला होताना दिसणार नाही. लक्षात घ्या. म्हणजे जी आपली पाणी बहुतांश शेतकरी सध्या मित्रांनो आमच्या विहिरीला पाणी कधी येईल, आमच्या बोरला पाणी कधी येईल याची विचारणा करत आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, सप्टेंबर 30 सप्टेंबरपर्यंत आपल्या अंतर्गत महाराष्ट्रात यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, अहिल्यानगर, सोलापूर, बुलढाणा, त्याचबरोबर मित्रांनो लगतचे काही पुणे जिल्ह्यातला भाग पूर्वेकडला, यामध्ये दौंड असेल वगैरे भाग असेल, या बारामती असेल, पंढरपूर असेल, या भागात मित्रांनो 30 सप्टेंबरपर्यंत विहिरींना पाणी येण्याची शक्यता नाही, नद्यांना पाणी येण्याची शक्यता नाही. परंतु मित्रांनो आपण या मॉडेलकडे जर पाहिलं, या सर्व सिस्टीम हे मित्रांनो 5 सप्टेंबरपर्यंतचा हा अंदाज आहे. ज्या लो प्रेशर सिस्टीम येतील मित्रांनो, हे पश्चिम राजस्थानपर्यंत ते पोहोचत नाही. त्या जेव्हा पश्चिम राजस्थानपर्यंत पोहोचतील तेव्हा निश्चित आपल्या राज्यात सुद्धा चांगला पाऊस पडत असतो. परंतु या मॉडेलचा जर आपण एकत्रित अंदाज जर पाहिला, तर सर्व सिस्टीम जे येणार आहेत ते या मार्गे जाऊन मित्रांनो मध्य प्रदेशवर, ते पूर्व मध्य प्रदेशवर जबरदस्त पावसाच्या ऍक्टिव्हिटीज करणार आहे. त्यामुळे आपला नागपूर विभाग डॅमेज होणार आहे, अकोला अमरावती विभाग डॅमेज होणार आहे. आणि मित्रांनो राज्याच्या उत्तर भागात यामध्ये नंदुरबार आहे, धुळे आहे, नंदुरबार, धुळे, जळगाव या खानदेशात सुद्धा पावसाची ऍक्टिव्हिटीज वाढतील. त्या मानाने थोड्याशा नंदुरबारमध्ये कमी असतील. परंतु हा जो ग्रीन कलर आपल्याला दिसत आहे, तुम्हाला मी नावं घेतलेले सातत्याने, याला अंतर्गत महाराष्ट्र आपण म्हणतो. या भागात मित्रांनो आजपासून विखुरलेल्या स्वरूपात हलका ते मध्यम पावसाच्या ऍक्टिव्हिटीज होतील. हा पाऊस आपल्या शेती पिकांना जीवनदान देणारा असेल. ज्याला मी काल परवा पैशाचा पाऊस म्हटलं, निश्चित तो पाऊस, पैशाचा पाऊस या भागात पडणार आहे. हलका ते मध्यम पावसाचीच अपेक्षा आमच्या या भागाला आहे. सध्या तरी मित्रांनो मोठा पाऊस थेट या भागात होत नाही. लक्षात घ्या. तो कधी होईल तर मित्रांनो आपण सांगितलेलं आहे 15 ऑक्टोबर नंतर या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या भागात वाढतील. विशेषतः नोव्हेंबर महिना हा या भागात सर्वाधिक पाऊस घेऊन येणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो आपण जर पाहिलं, परतीचा जो प्रवास आहे, आपण जर या सिस्टीमचं जर पाहिलं तर सप्टेंबरचा पहिला आठवडा पर्यंत अगदी 9 तारखेपर्यंत चांगल्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. आज 23 ते 9 सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढत आहेत. राज्यातल्या सर्व विभागातल्या पिकांना जीवनदान मिळणार आहे. तर काही विभागात अतिवृष्टी सुद्धा होणार आहे उत्तरेकडे मित्रांनो, त्यामध्ये नागपूर आणि अमरावती विभाग असेल. परंतु मित्रांनो परतीचा जो प्रवास आहे मान्सूनचा, हा साधारणतः सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून सुरू होताना दिसत आहे. म्हणजे साधारणतः 15 तारखेच्या आसपास हा परतीचा प्रवास सुरू होईल. आणि मित्रांनो 29 सप्टेंबरपर्यंत राज्यात तो कदाचित 29-30 सप्टेंबरपर्यंत निघून जाण्याची शक्यता सुद्धा 15 ऑक्टोबर त्याची निघून जाण्याची तारीख आहे संपूर्ण दक्षिणेकडून. पण 29 सप्टेंबरपर्यंत तरी राज्यात चांगला पाऊस नाही. त्याचा पहिल्या पंधरवड्यात चांगला पाऊस आहे, दुसऱ्या पंधरवड्यात मित्रांनो सप्टेंबरच्या कमी पर्जन्यमान आहे. त्या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो राज्यात कशा पद्धतीने पावसाच्या नोंदी होतील हे आपण सातत्याने पाहणार आहोत. तुम्ही पहा मध्य प्रदेशवर मोठ्या प्रमाणावर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. त्यामुळे आपला नागपूर विभाग डॅमेज होणार आहे. अकोला, अमरावती, उत्तर भाग
मी नंदुरबारमध्ये जे कमी सांगितलं मित्रांनो, नंदुरबारमध्ये थोडंसं आपल्याला याचं प्रमाण कमी दिसते, कारण उत्तरेकडनं येणाऱ्या, वायव्येकडनं येणाऱ्या कोरड्या आणि उष्ण वाऱ्याचा प्रभाव हा नंदुरबारवर सुद्धा जाणवेल. हा एक भाग आहे. घाटावर पावसाच्या नोंदी दिसतील आपल्याला मित्रांनो. विशेषतः अकोला, अमरावती, बुलढाणा मित्रांनो, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगरचा उत्तर भाग, जालन्याच्या उत्तर भागात, या भागापर्यंत या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज होतील. आपल्याला हा जो फिक्कट कलर दिसत आहे, या ठिकाणी मित्रांनो आजपासूनच विखुरलेल्या स्वरूपाचा हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पूर्णपणे कोरडं हवामान नसेल कधी सप्टेंबरच्या पहिल्या 9 तारखेपर्यंत आजपासून, हे लक्षात घ्या. त्यामुळे निश्चित आपल्या पिकांना जीवनदान मिळणार आहे आणि पडणारा पाऊस हा पैशाचा असेल. आपण सातत्याने सांगितलेलं आहे की आता पिकाची अवस्था ही वाढीची आहे. अशा अवस्थेत पिकांना पाण्याची अतिशय आवश्यकता असते. निश्चित हा पाऊस शेतकऱ्यांसाठी आणि पिकांसाठी वरदान ठरणार आहे, एवढं मात्र आपण सांगू. परंतु मित्रांनो, राज्यातील जी तूट आहे पावसाची, ही तूट मात्र भरून निघणार नाही. कारण जालन्यामध्ये 28% तूट आहे, बीडमध्ये 39 आहे. ही तूट काही अंशी भरून निघू शकते, परंतु पूर्णपणे नाही निघू शकत. तर कुठे कुठे निघेल? नागपूर विभागातील जिल्ह्यामध्ये मित्रांनो ही तूट भरून निघेल. अमरावती जिल्ह्यातील ही तूट भरून निघेल. नंदुरबारमधील सुद्धा संपूर्ण तूट भरून निघण्याची शक्यता नाही. हा जो भाग आहे तुटीचा, यातली तूट मित्रांनो 31 ऑगस्टपर्यंत उलट ही काही अंशी वाढणार आहे, परंतु कमी होताना आपल्याला दिसत नाही. कारण फार काही कमी होताना आपल्याला दिसणार नाही. कारण या सर्व पार्श्वभूमीवर का तर थेट सिस्टीम राज्याच्या या भागात येत नाही, म्हणून आपल्याला यावर सुद्धा लक्ष केंद्रित करावे लागेल. मित्रांनो, आपण सातत्याने सांगितलेले आहे की ऑक्टोबर नंतर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढतील. साधारणतः नोव्हेंबर महिना हा आपल्या महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यात नद्यांना पूर येणारा महिना असेल, हे आपण पाठीमागे सांगितले, आजही सांगत आहे. मित्रांनो, हा जर आपण पाहिला तर पूर्णपणे हा भाग ग्रीन कलर आपल्याला अतिरिक्त पाऊस घेऊन येताना दिसतो. संपूर्ण दख्खनमध्ये हा पाऊस पडणार आहे. यामध्ये विशेषतः मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील जो नंदुरबार जिल्हा आहे त्या ठिकाणी पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो धुळे या भागात पाऊस पडणार आहे. जळगाव जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. पूर्व विदर्भात हा पाऊस आपल्याला मित्रांनो कमी प्रमाणात दिसतोय. एकूण हे या मॉडेलचा कल आहे आणि त्यामुळे मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये मित्रांनो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस असेल, जो की नद्यांना पूर येऊ शकतो आणि आपल्या विहिरींना पाणी येऊ शकतं. हे अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की आमच्या विहिरींना पाणी कधी येईल, आमची नदी कधी वाईल, आमचा बोरवेल कधी चालू होईल. तर मित्रांनो निश्चित ऑक्टोबरच्या मध्यानंतर या ॲक्टिव्हिटीज वाढणार आहेत. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, मी एका टेक्स्ट मेसेजमध्ये सुद्धा सांगितलं होतं, ऑगस्ट आणि सप्टेंबर मित्रांनो कमी पाऊस आहे आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हा चांगला पाऊस आहे, जास्त पाऊस आहे. तेच हे त्याचं हे मॉडेलच्या रूपानं मी तुमच्यासमोर हे मांडत आहे. निश्चित आपण ऑक्टोबरची वाट पाहूया आणि तोपर्यंत आपल्या पिकांची काळजी घ्या, आपल्या पिकाला संरक्षित पाणी द्या. निश्चित मित्रांनो, कोणाचंही पीक वाया जाणार नाही एवढी हमी निसर्ग घेत असतो, म्हणून आपण निसर्गावर भरोसा करूया. निसर्गाच्या आशेवरच आपण सर्व जगत आहोत. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला एकच विनंती करतो की वेळीच आपल्या पिकांना सिंचन द्या आणि पीक आपले संरक्षित करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. अधिक माहितीसाठी IMD सारख्या विश्वसनीय चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.